नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता मुक्ताची आई मेहिकाकडून सत्य वदवून घेण्यात यशस्वी ठरेल का, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की मुक्ताचे आईवडील घरी आलेले असतात. आता त्यांना सत्य समजलेलं असतं. आता मुक्ताची आई मुक्ताला जाब विचारते, मुक्ता, अगं तू मोठी बहीण असताना मिहिका अशी कशी वागू शकते? मुक्ता, अगं तुला यातलं काहीच माहीत नव्हतं का गं? अगं मिहिकाला आम्ही तुझ्या भरवशावर इथे सोडून गेलो होतो आणि तू हे काय केलेस? मुक्ता म्हणू लागते, आई, अगं मी तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवला होता, परंतु कोणाला काही कळायच्या अगोदरच मिहिकाने लग्न केलं आणि आम्हालासुद्धा ही बातमी लग्नानंतरच समजली आहे. आता सर्वजण मुक्ताच्या आईवडिलांना समजून सांगतात की यामध्ये मुक्ताची काहीच चूक नाही. आता मुक्ता ही मिहिकाला फोन करते आणि मिहिकाला सांगते, आई घरी आली आहे. तर आता मिहिका विचारते, मावशी आली? तर मुक्ता म्हणते की हो, मावशी आली आहे आणि ती खूप चिडली आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तू मावशीला भेटण्यासाठी ये, कारण मावशी खूप तुझ्यावर चिडली आहे, तिचा राग शांत होईल. तर मिहिकाला खूप वाईट वाटत असतं. मिहिका म्हणू लागते की मावशीला माझ्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे आणि म्हणूनच मिहिका मावशीला भेटण्यासाठी येते. आता मिहिका आल्यानंतर मुक्ताच्या आईला मावशी अशी हाक मारते, परंतु जेव्हा मिहिकाचा आवाज कानावर पडतो तेव्हा मात्र माधवीताईंना खूप राग आलेला असतो. माधवीताई मुक्ताला म्हणतात, ही मिहिका इथे काय करत आहे? तर मुक्ता म्हणू लागते, आई अगं प्लीज बोल ना तिच्याशी. तर माधवीताई मुक्ताला म्हणतात, मला हिचा तोंडही बघायचं नाही. आता मात्र माधवीताई मिहिकाशी काहीच बोलायला तयार नसतात आणि म्हणूनच मिहिकाला खूप वाईट वाटतं. आता मिहिका तिथून निघून जात असते. तर आता मुक्ता ही मिहिकाला आवाज देते आणि मिहिकाला म्हणते, मिहिका थांब. तर मिहिका विचारते, काय झालं ताई? तर मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहिका, मी तुझी बहीण आहे, त्यामुळे तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेस, हे मात्र नक्की. मिहिका, तू हे लग्न का केलंस एवढंच मला सांग. परंतु मिहिका आता मुक्ताला काही उत्तर न देताच तिथून निघून जाते. आता हे सगळं काही मिहिरनेही पाहिलेलं असतं. आता मुक्ताच्या लक्षात येतं की मिहिका नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आता मिहिरच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. तर आता मुक्ता ही आईला म्हणते, आई, अगं तू मिहिकाला जायला का सांगितलंस? मी तर तिला भेटण्यासाठी बोलवलं होतं. तर मुक्ताची आई मुक्ताला ओरडत म्हणू लागते, मुक्ता, अगं एवढं सगळं घडूनसुद्धा तू मिहिकाला मला भेटण्यासाठी इथे बोलवलंस, तुला काहीच कसं गं वाटत नाही? अगं मिहिका अशा माणसासोबत लग्न करून गेली आहे, मग मी तिच्याशी बोलेन असं तुला कसं वाटू शकतं? अगं एका नालायक नीच माणसासोबत तिने लग्न केलं आहे, की ज्या माणसाला मला समोर बघितल्यावरही राग यायचा, अशा माणसासोबत आज मिहिकाने लग्न केलं आहे आणि त्याच मिहिकाला मी भेटायचं, असं तू कसं बोलू शकतेस? तर मुक्ता म्हणू लागते, आई प्लीज माझं ऐकून घे. परंतु माधवीताई खूप चिडलेल्या असतात. माधवीताई मुक्ताला म्हणतात, मुक्ता, अगं आपली मिहिका अशी वागू शकते यावर तुझा तरी विश्वास आहे का? मुक्ता म्हणते, नाही आई, मला तुला तेच सांगायचं आहे, आपली मिहू अशी कधीही वागू शकत नाही. तर मुक्ता म्हणू लागते, आई, अगं तू जरी तिला जन्म दिला नाहीस तरीसुद्धा लहानपणापासून तू तिला लहानाचं मोठं केलं आहेस. मग तुला माहीत आहे ना की आपली मिहू अशी नाही आहे, पैशासाठी मिहू लग्न करणार नाही. तर माधवीताई म्हणतात, मग? तर मुक्ता म्हणते, तेच तर. अगं आई, तेच तर आपल्याला सत्य बाहेर काढायचं आहे. आई, अगं जेव्हा मिहिकाने हर्षवर्धनसोबत लग्न केलं त्यानंतर मी मिहिकाची भेट 2 वेळा घेतली, परंतु दोन्हीही वेळा मिहिकाने मला उडवाउडवीची उत्तरं दिलीत. मला तिच्या उत्तरांवर अजिबात विश्वास नाही आहे आणि ती मला काही सत्य सांगायलाही तयार नाही आहे. आणि ती प्रत्येक वेळी मला सांगायची की नाही, मी पैशासाठी लग्न केलं, परंतु मला पूर्णपणे माहीत आहे की मिहिका पैशासाठी असं लग्न वगैरे काहीच करणार नाही. तिचं मिहिरवर अगदी जीवापाड प्रेम होतं. तर माधवीताई मुक्ताला विचारतात, मग मुक्ता, मिहिकाने लग्न का केलं असावं? मुक्ता म्हणते, त्याचंच तर उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे. ते उत्तर शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु मिहिका काहीही सुगावा लागू देत नाही. ती माझ्याशी खोटंच बोलत आहे. परंतु आई, मला खात्री आहे, मिहिका जरी माझ्याशी खोटं बोलली तरीशी तुझ्याशी ती खोटं बोलू शकत नाही. तुला ती खरं सांगणारच. आता मात्र माधवीताई म्हणतात, म्हणजे? तर मुक्ता म्हणते की हो आई, मला खात्री आहे की मिहिका तुला खरं सांगणार आणि म्हणूनच तर मी मिहिकाला घरी बोलावलं होतं. मला असं वाटत होतं की तू मिहिकाशी बोलल्यानंतर मिहिका काहीतरी तुला खरं सांगेल आणि म्हणून मी मिहूला घरी बोलावलं. तर माधवीताई म्हणतात, परंतु मुक्ता, माझी खरंच तिच्याशी बोलण्याची इच्छा नाही आहे. तर मुक्ता म्हणू लागते, आई मला माहीत आहे मिहिकाने जे काही केलं आहे ते चुकीचं आहे आणि म्हणूनच तुला मिहिकाचा राग आला आहे, परंतु यामागचं सत्य आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अगं जर आपली मिहू अडचणीत असेल तर आपल्यालाच तिला सोडवायला हवं ना.
अगं मिहिकाच्या मनात नक्की कोणतं वादळ चालू आहे आपल्याला काहीच माहीत नाही आणि त्या वादळाची कारणंच आपल्याला शोधून काढायची आहेत. आता कुठल्या तरी नक्कीच संकटात आहे मिहू आणि म्हणूनच मिहू काही आपल्याला सत्य सांगू देत नाही. तर आता माधवीताई म्हणतात, परंतु मुक्ता, जर असं असेल तर या सगळ्यातून मी मिहिकाला बाहेर काढणार. तर मुक्ता म्हणू लागते, आई त्याचसाठी तर मी मिहिकाला घरी बोलावलं होतं. तर आता माधवीताई मुक्ताला म्हणू लागतात, मुक्ता मग आता पुढे काय करायचं आहे? तर मुक्ता म्हणते, आई त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. आपल्याला मिहिकाला भेटावं लागेल, तिच्याशी बोलावं लागेल आणि सत्य वधवून घ्यावं लागेल. तेवढ्यातच तिथे मिहीर येतो आणि म्हणू लागतो की मलाही असं वाटत आहे की मिहिकाने हे सगळं काही कुठल्या तरी दडपणाखाली केलं आहे. मला असं वाटत आहे की मीही तुमच्यासोबत मिहिकाला भेटायला यावं. तर आता मुक्ता म्हणू लागते, परंतु नाही मीर, आपण हर्षवर्धन अधिकारी यांच्या घरी नाही जाऊ शकत. कारण तिथे गेल्यानंतर मी पाहिलं आहे की मिहिका काही सत्याचा सुगावा मला लागू देत नाही. तर मिहीर विचारतो, मग काय करायचं आहे वहिनी? तर आता मुक्ता म्हणू लागते की आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की मिहिका स्वतःहूनच पुन्हा इथे येईल. तर माधवीताई विचारतात, परंतु मुक्ता असं काय करणार आहेस? तर मुक्ता म्हणू लागते, आई तुझं कारण जर मिहिकाला सांगितलं तर मिहिका स्वतःला अडवू शकत नाही. ती कुठल्याही परिस्थितीत तुला भेटायला येणारच. मला माहीत आहे की आता तू तिला घरात घेतलं नाही म्हणून ती इथून निघून गेली आहे, परत येणार नाही. परंतु जर मी तिला असं सांगितलं की आई आजारी आहे, मावशी आजारी आहे, तर मात्र मिहिकाला सहन होणार नाही आणि ती लगेच तुला भेटण्यासाठी इथे येणार आहे. मला पूर्ण खात्री आहे, माझा मिहूवर पूर्ण विश्वास आहे. तर माधवीताई म्हणतात, ठीक आहे मुक्ता, तुझा जर विश्वास असेल आणि तुला जर खात्री वाटत असेल की मिहिका कुठल्या तरी संकटात आहे तर आपण हा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तर माधवीताई म्हणतात, मुक्ता आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. तर मुक्ता म्हणते, हो आई. आता मुक्ता ही लगेचच मिहिकाला फोन करायला घेते, परंतु मिहिका काही मुक्ताचा फोन उचलत नसते. आता पुन्हा पुन्हा मुक्ता ही मिहिकाला फोन करू लागते. मिहिका विचार करते की ताई पुन्हा पुन्हा फोन का करत असेल आणि म्हणूनच ना इलाजाने मिहिका फोन उचलते आणि विचारते, ताई अगं काय झालं आहे? तर आता मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहू अगं मी तुला कधीपासून फोन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मिहिका विचारते, ताई अगं काय झालं आहे? तू एवढी का घाबरली आहेस? तर मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहू अगं मावशीची तब्येत, आईची तब्येत ठीक नाही. आता हे ऐकल्यानंतर मिहिकाला धक्काच बसतो. मिहिका विचारते, ताई अगं मावशीला काय झालं आहे? तर मुक्ता म्हणू लागते, काहीच कळत नाही आहे. तू इथून निघून गेल्यानंतर मावशी कोणाशी काहीही बोलत नाही आहे आणि एकदम शांत बसून आहे. ती खूप त्रास करून घेत आहे स्वतःला. आता मला हा त्रास नाही पाहत आहे. तू प्लीज ये ना, तुझ्याशी तरी नक्कीच बोलेल आई. तर मिहिका म्हणू लागते, परंतु मावशी मला आत्ताच मला नेला की यापुढे मला तुझं तोंड दाखवू नकोस. तर मुक्ता म्हणू लागते, मिहू अगं ते आई रागाच्या भरात बोलली आहे, परंतु तुला माहीत आहे ना की आईचा तुझ्यावर किती जीव आहे. प्लीज तू एकदा येऊन भेट, नक्कीच ती तुझ्याशी बोलेल. मिहिका म्हणू लागते, ताई ठीक आहे मी येते. आता मात्र मिहिकाला खूप वाईट वाटत असतं. मिहिका रडू लागते आणि म्हणू लागते की हे सगळं काही माझ्यामुळे होत आहे. मला वाटलं होतं की मी लग्न केल्यानंतर सगळ्यांचा त्रास कमी होईल, परंतु नाही, हा त्रास वाढतच चालला आहे आणि मावशीला हा त्रास फक्त माझ्यामुळे होत आहे. माझ्यामुळे मावशीला हे सगळं काही सहन करावं लागत आहे. परंतु नाही, या सगळ्यातून मी माझ्या मावशीला बाहेर काढणार आहे. असं म्हणत मिहिका ही आता माधवीताईंना भेटण्यासाठी जात असते. तर आता हर्षवर्धन म्हणतो की आता परत कुठे निघाली आहेस? तू तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायलाच निघाली आहेस ना? तर मिहिका म्हणू लागते, मी तुला एकदा सांगितलं ना, मी तुम्हाला माझ्या कोणत्याही पर्सनल लाईफबद्दल सांगणार नाही. मी कोणाला भेटायला जाते, मी कुठे जाते हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही फक्त माझ्यासोबत लग्न केलं आहे, त्यानंतर तुमचा माझ्याशी कुठलाही संबंध नाही. आता हर्षवर्धनला न जुमानता मिहिका मावशीला भेटण्यासाठी निघालेली असते. आता जेव्हा मिहिका घरी येते तेव्हा मात्र माधवीताई नाटक करत शांतच असतात. त्या खूप रडतही असतात. त्याचवेळी मिहिका विचारते, मावशी गं काय झालंय, बोल ना माझ्याशी. परंतु माधवीताई काहीच बोलत नाहीत. मिहिका म्हणू लागते, मावशी मला माहीत आहे माझ्यामुळे तुला त्रास होत आहे ना. मावशी खरंच मला माफ कर, परंतु स्वतःला त्रास करून नको घेऊस मावशी, प्लीज माझ्याशी बोल. तर आता माधवीताई म्हणतात, मिहिका मला सत्य सांग. तर मिहिका विचारते, मावशी तू काय बोलत आहेस? तर माधवीताई मिहिकाला म्हणतात की हो मिहिका, मला काहीही झालं नाही, मला फक्त तुझी काळजी वाटत आहे आणि तू हे सगळं लग्न का केलं आहेस ते सत्य मला सांग. तर मिहिका आता काय बोलावं काहीच समजत नसतं आणि म्हणूनच मिहिका घाबरतच म्हणू लागते, मावशी अगं हर्षवर्धनजवळ जास्त पैसा आहे आणि ते मला सुखात ठेवू शकतात आणि म्हणूनच तर मी लग्न केलं आहे. तर माधवीताई म्हणतात, खोटं. तर मिहिका म्हणते, मावशी हेच खरं आहे, मी येते. असं म्हणत मिहिका निघालेली असते. तर माधवीताई म्हणतात, मिहिका थांब, तुला माझी शपथ आहे, एक पाऊल जरी पुढे टाकलंस तरी. आता मात्र मिहिकाजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो. मिहिका तिथेच थांबते. तर माधवीताई म्हणतात, अजूनही तू तुझ्या मावशीची शपथ पाळतेस ना?
मग आता तुला माझी शपथ आहे, जे काही असेल ते तुला खरं सांगावंच लागेल, त्याशिवाय तुला मी इथून जाऊ देणार नाही. आता मात्र मिहिकाचा खूप नाईलाज होतो. मिहिका म्हणू लागते, मावशी प्लीज शपथ घालू नकोस, हे लग्न खरंच मी माझ्या मर्जीने केलं आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर माधवीताई म्हणतात, मिहिका माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच मी तुला विचारत आहे की हे सगळं काय आहे. तर मिहिका रडू लागते. तर माधवीताई म्हणतात, मिहिका मला माहीत आहे हे लग्न तू स्वतःच्या मर्जीने केलं नाही आणि मुक्ताचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मिहिका असं काही करू शकत नाही, मग तू हे लग्न का केलंयस. तर मिहिका म्हणते, तुम्हा सगळ्यांना त्रास होऊ नये यासाठीच. तर मुक्ता विचारते, त्रास होऊ नये यासाठी म्हणजे मिहू तू अगं काय बोलतेस. तर मिहिका म्हणू लागते की हो, हर्षवर्धन अधिकारी यांनी मला धमकी दिली होती, जर माझ्याशी लग्न नाही केलंस तर मग तुझ्या घरच्यांना त्रास होणारच आहे, त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मग मला तुम्हा सगळ्यांची काळजी वाटत होती, तुम्हा सगळ्यांना माझ्यामुळे त्रास व्हायला नको यासाठीच हे मी लग्न केलं आहे. आता मात्र माधवीताई आणि मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. आता हे सगळं काही मिहिरने ऐकलेलं असतं. आता मिहिरला हर्षवर्धनचा खूप राग आलेला असतो. मिहिर म्हणू लागतो, हर्षवर्धन अधिकारी मी तुला सोडणार नाही. परंतु मिहिर हे सगळं काही लपूनच ऐकत असतो. तर मुक्ता म्हणू लागते, मिहिका अगं मग तू हे मला अगोदर का नाही सांगितलंस. तर मिहिका म्हणू लागते, ताई जर मी तुला सांगितलं असतं तर तू मला कधीही लग्न करू दिलं नसतंस, तू हा सगळा त्रास स्वतःवर सहन केला असतास. आजपर्यंत तू आमच्यासाठी खूप काही केलंयस, हर्षवर्धनचा त्रास खूप वेळा सहन केलायस. ताई तू माझ्यासाठीही खूप काही केलंयस, परंतु मला यापुढे तुला त्रास द्यायचा नव्हता आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं. आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटतं. मुक्ता म्हणू लागते, मिहू अगं माझ्या बहिणीचा मला त्रास होईल का. मिहू अगं आत्ता खऱ्या अर्थाने मला त्रास होत आहे, तू लग्न केलंस या गोष्टीचा. आता मिहिका रडू लागते आणि म्हणू लागते, ताई आता पण काहीच करू शकत नाही. मुक्ता म्हणू लागते, नाही असं काही नाही मिहिका, अजूनही आम्ही तुझ्यासोबतच आहोत आणि तुला अशा त्रासात आम्ही नाही पाहू शकत. मिहिका म्हणते की ताई आता माझ्या नशिबातच जर त्रास असेल तर त्याला कोणीही अडवू शकत नाही आणि आता मला बाकी दुसरा कुठलाच पर्याय नाही. तर मुक्ता म्हणू लागते, मिहिका कुठल्याही प्रकारचा त्रास तुला सहन करावा लागणार नाही, कारण ही मुक्ताताई तुझ्यासोबत कायम आहे. आता मिहिकाचं हे सर्व सत्य सागर, इंद्राताई, स्वाती, लकी, कोमल सर्वांनीच ऐकलेलं असतं. आता सर्वजण एकजुटीने पुढे येतात आणि मिहिकाला म्हणू लागतात, मिहिका तू एकटी नाहीस, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. आता माधवीताई म्हणू लागतात, आता काही झालं तरी हर्षवर्धन अधिकारी यांना धडा शिकवायचाच. आजपर्यंत खूप सहन केलं, परंतु आता नाही, आता वेळ आली आहे धडा शिकवण्याची. तर आता मिहिकाची साथ देत सर्वजण हर्षवर्धनला कशा प्रकारे धडा शिकवणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.